आर्यन, या जुन्या नाण्यावर 1 रुपया लिहिलंय आणि या नवीन नाण्यावरही 1 रुपया आहे. पण आजी म्हणते की ती तिच्या लहानपणी 1 रुपयात खूप गोष्टी खरेदी करायची. ते कसं शक्य आहे? छान निरीक्षण आहे अनन्या. काळानुसार पैशाचं मूल्य बदलतं. चला आपण ते कसं आणि का बदलतं ते समजून घेऊया. पैशांचं मूल्य म्हणजे त्या रकमेने किती गोष्ट खरेदी करता येतील. उदाहरणार्थ, पूर्वी 1 रुपयात खूप साऱ्या मिठाया मिळायच्या. आज त्याच 1 रुपयात कदाचित एक कॅन्डी मिळेल. म्हणजे पैशाचं मूल्य काळानुसार कमी होतं. महागाई तेव्हाच होते जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात आणि पैशाचं मूल्य कमी होतं. याचा अर्थ तीच वस्तू खरेदी करण्यासाठी तुला जास्त पैसे लागतील. उदाहरणार्थ, आज ब्रेडचा एक पाव 10 रुपये असू शकतो. काही वर्षांनी तोच पाव 20 रुपयांनाही मिळू शकतो. म्हणूनच आजी म्हणते की तिच्या लहानपणी गोष्टी स्वस्त होत्या. तुला माहितीये का, 1960च्या दशकात चित्रपटांचं तिकीट फक्त 1 रुपयाला मिळायचं. आज तेच तिकीट 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचं आहे. वा, पैशांनी खरंच खूप बदल अनुभवला आहे. महागाईला तोंड देण्यासाठी पैसे कसे वाचवायचे ते येथे दिलं आहे. बँकेत पैसे साठवा. बँका व्याज देतात, त्यामुळे तुमचे पैसे वाढतात. शहाणपणाने गुंतवणूक करा. सोनं किंवा म्युच्युअल फंड सारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा, ज्याची किंमत वाढत जाते. हुशारीने खर्च करा. गरज नसलेल्या गोष्टींवर पैसे वाया घालवू नका. समजलं. साठवणूक आणि गुंतवणूक महागाईला हरवण्यास मदत करू शकतात. शाब्बास अनन्या. पैशाचं मूल्य काळानुसार कसं बदलतं हे समजून घेण्याने तू चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतेस. धन्यवाद आर्यन. आता मी शहाणपणाने पैसे साठवीन आणि गुंतवणूक करीन, जेणेकरून माझे पैसे वाढत राहतील.